नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, माझ्याकडे साडीचे काठ आहेत असे उरलेले. त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि इथे एक ब्लाऊज पीस सुद्धा घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकते. ब्लाऊज पीस सुद्धा वापरणार आहे. या पद्धतीने बघा, थोडासा फोल्ड करून घेतला मी, तुम्हाला माप पण दाखवते. इथे आपल्याला बघा रुंदीला घ्यायचं आहे, 10 इंच घ्यायचं आहे. बघू शकते 10 ते 11 इंच असं घेऊ शकते. इथे बघा मी 11 इंच घेतलेला आहे. उंची आहे ती आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. या ठिकाणी आपण ना 15 इंच घेऊ. हे बघा असं. त्याचे बघा आपण 2 भाग करून देऊ. इथे आपण एक अशा आपण 4 काठ बघा कट करून घ्यायचे आहे. जेवढी आपली उंची आहे त्या साईजचे. बघा असे उंचीच्या साईजचे मी कट करून घेतलेले आहे, 15 इंच असे. आता इथे आपल्याला या साईजचा अस्तर घ्यायचा आहे. स्वतः बघा हे काठ आहेत ना, जॉईंट करून घेऊ, मग अस्तर कट करायचं आपण या साईजचं. इथे बघा असं दोन्ही साईडला या पद्धतीने जॉईंट करून घेऊ आपण. अस्तर पण कट करून घेऊ. डबल केलेलं तुम्ही बघू शकते. कारण आपण साईड पट्ट्या पण जोडायचं आहे ना, त्याच्यामुळे थोडस थोडस या पद्धतीने दोन्ही पण साईडचा आपण कट करून घेऊ. दुसरं पण आता मी सेम असं कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथं बघा दोन्ही याला आपल्या अस्तर आता कट करून झालेला आहे. आता या ठिकाणी आपण बंदासाठी बघा आपण इथं 5.5 इंच कापड घेतलेला आहे आणि डबल आहेत बघा. इथं या अशा बघा 18 आहे, म्हणजे 18 गुणिले 36 इंच लांब आहे. मध्ये कट केलं म्हणजे आपले 18 इंचचे बंद तयार होतील बघा असे या पद्धतीने. आता हे मोठे कपडे घेतले ठीक आहे, असे आपलं फोल्ड करण्यासाठी जाईल आणि थोडेसे जाड पण होईल, म्हणून मी तसे जास्त रुंद घेतलेले आहे. चला तर या ठिकाणी आपण स्टिचिंग बघणार आहोत. जो ब्लाऊज पीसचा कापड आहे त्याच्यावरती बघा आपल्याला असं लेस्ट उलटी ठेवायची आहे. एक सरळ शिलाई मारून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आणि थोडं एक्स्ट्रा बघा उरलेलं आहे ते कट करून टाकू. दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपल्याला असं काठ आहे तो उलटा ठेवायचा, सरळ शिलाई मारून घ्यायची, दाब टीप द्यायची बघा आजच्या साईडने. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने दाब टीप देऊन घ्यायची आहे.
इथं सुद्धा आपण एक्स्ट्राचं कापड उरलेलं कट करून घेतलं. आता दुसरा सुद्धा पीस बघा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. चला तर या ठिकाणी बघा आपला दुसरा पीस सुद्धा आपण या ठिकाणी रेडी करून घेतला आहे. दोन्ही पण पीस बघा आपले सारखे तयार झाले आहेत. आता याला आपण जे अस्तर घेतला आहे त्याला आपण कडेकडे अगोदर शिलाई मारून घेऊ. अगोदर आपण स्ट्रीप तयार करून घेऊ, मग अस्तर जोडू. या पद्धतीने जर स्ट्रीप जोडल्या ना तर एकदम मजबूत होतात आणि तुटत वगैरे पण नाही. या ठिकाणी बघा डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथं मी एक शिलाई मारली कडेकडे, तुम्ही डबल शिलाई मारून घ्या. कडेने पण एक शिलाई मारायची. चला तर या ठिकाणी आपल्या स्ट्रीप बघा तयार झाल्या आहेत दोन्ही पण. आता जो काठाचा बघा आपण आहेत ना मध्यभागी सेंटर काढायचा, 2 इंच या साईडला आणि 2 इंच या साईडला. अशा पद्धतीने आपण या स्ट्रीप जॉईंट करून घेतल्या आहे मधोमध. नंतर बघा हा अस्तरचा कापड आहेत ना हा असा वरती ठेवायचा, याला सरळ शिलाई मारून घ्यायची. अर्धा इंच पकडून असं. आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. आता आपण बघा असं पलटी करून या स्ट्रीपवरती आता एक दाब टीप देऊन घेऊ व्यवस्थित. या ठिकाणी बघा आता आपली दाब टीप देऊन झाली आहे. आता या उरलेल्या तिन्ही पण साईडला आपण शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. हाताने व्यवस्थित सारखं करायचं म्हणजे एक्स्ट्राचा कापड जो आपण आहे तो बाहेर निघतो. अशा पद्धतीने बघा आता एक्स्ट्राचं जे कापड आहे जे अस्तरचं ते आपण इथं कट करून घेणार आहोत. दुसरा पण पार्ट बघा अशाच पद्धतीने आपण तयार करून घेतला आहे. तर एकावरती एक बघा हे पार्ट असे एक सुईचा आणि एक उलटा ठेवायचा. आता इथं कोपऱ्यामध्ये बघा आपण 2-2 इंचाचे असे चौकोन आखून कट करून घ्यायचे आहेत. आता नंतर बघ इथं खालच्या साईडने आपण सरळ शिलाई मारून घेऊ व्यवस्थित. या ठिकाणी शिलाई आपण डबल मारून घ्यायची आहे. आता या दोन्ही पण साईडला मारून घेऊ. तर या ठिकाणी बघा आता मशीनचा दोरा जास्त तुटत आहे सारखं खोलायला लागेल त्याला. आता या ठिकाणी बघा दोन्ही पण साईडने आपण डबल शिलाई मारून घेतले आहे. आता हे बॉक्स आहेत ना बघा अशा पद्धतीने आपण पकडायचे आहे. याला आडवी शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला दाखवते परत पुन्हा व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आपण पकडायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही साईज तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी बनवू शकता. अशा पद्धतीने बघा तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते फायनल लुक. तर अशा पद्धतीने आपली बघा ही सुंदर अशी शॉपिंग बॅग तयार झाली आहेत. तुम्ही साईज तुमच्या आवडीनुसार बनवू शकता मोठी छोटी. टिफिनसाठी सुद्धा बघायचा वापर करू शकता, जास्त मोठी पण नाही आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.